एलटीटी रेल्वे स्थानकावरून नांदेडच्या दिशेने प्रवास करत असताना योगेश देशमुख यांचा अपघात झाला आहे। अपघाताचं कारण होतं एसी डब्यामध्ये एक चोर घुसला आणि त्यांच्या महिलेची पर्स चोरली आणि पर्स ओढत असताना त्यांची मिसेस दीपाली देशमुख ह्या खाली पडल्या आणि त्यांना वाचवण्यासाठी त्यांचे पती योगेश देशमुख हे बाहेर पडले आणि चोरासोबत झालेल्या वादानंतर आणि ते पर्स घेण्याच्या याच्यामध्ये आणि आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी योगेश देशमुख यांना मेजर दुखापत झाली। त्यांचा हात या संपूर्ण अपघातामध्ये तुटला। हेच तर ठिकाणे याच ठिकाणी दुर्घटना घडली आणि ही प्रश्न निर्माण होतो तो रेल्वेमध्ये प्रवास करताना सुरक्षिततेचा। एसी डब्यामध्ये प्रवास करत असताना सुद्धा प्रवासी सुरक्षित नाही का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। यावरती रेल्वे पोलीस प्रशासन काही कठोर कारवाई करणार आहेत का? रेल्वेने प्रवास करत असताना नाहक त्यांचा या संपूर्ण प्रकारामध्ये त्यांना त्रास झाला, त्यांचा एक हात गेला आणि त्यांची पत्नी दीपाली देशमुख ह्या सुद्धा थोड्या जखमी झाल्यात। मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणि दोघांवरती उपचार सुरू आहेत। रेल्वेमध्ये प्रवास करत असताना सुरक्षितता ही महत्त्वाची असते आणि त्यांची पर्स चोरली आणि ही पर्स चोरल्यानंतर ते संपूर्ण हा प्रकार घडला। एसीमध्ये प्रवास करत असताना एसी डब्यात प्रवास करताना सुद्धा हे अशा घटना घडत आहेत, तर बाकी ठिकाणी काय असा प्रश्न निर्माण होतो आणि संपूर्ण घटना घडल्यानंतर या घटना थोडक्यात बघितली यांनी हे या ठिकाणी रेल्वे ची जागा या ठिकाणी शेती करतात या रेल्वेची। आंटी आपने क्या देखा उस दिन, क्या हुआ था? वो उन लोग आए थे, पुलिस थे दो और एक हमाल थे जो बॉडी उठाते हैं। तो सो के मैं उठा था, 6:30 या 7 बज रहा था। तो उधर से उन लोग आए दोनों पुलिस लोग, तो और हमाल बोले कि देखो आंटी, नहीं बोला ये आंटी, मैं बोला क्या हुआ, बोलता है देखो, बस इतना ही बोला मुझे और कुछ नहीं बोला। कितने बजे होता है सब? वो आया था उन लोग मेरे ख्याल से 6:30 या 7 ऐसा कुछ बज रहा था। हम लोग क्योंकि लेट सो के उठा था, इधर नाइट चालू था ना, 2-2:30 बजे सोया हम लोग, फिर लेट उठा। हाँ तो उतना ही वो बोला रख हमाल, बस और कुछ हम लोग नहीं देखा। लांब पल्ल्याच्या प्रवासामध्ये नागरिकांच्या चोरीच्या घटना अनेक होत असतात आणि यावरती रेल्वे प्रशासनाने कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, मात्र ही कारवाई होताना दिसत नाहीत आणि या संपूर्ण प्रकारामध्ये एका देशमुख कुटुंबियाला नाहक त्रास झाला, त्यांचा जीवाला धोका निर्माण झाला, त्यांचा एक हात गेला आणि आता तरी ही रेल्वे प्रशासन यावरती कडक कारवाई करणार का हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। हिरा ढाकणे, गणेश रहाटेसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।